क्रिकेटमध्ये सराव आणि सातत्य महत्त्वाचे. संजय केळकर. दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे, त्यात सातत्य ठेवले पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, अशी माहिती ठाणे शहर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम आयोजित करण्यात आलेल्या 28वी N.T. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शुक्रवारी सकाळी ठीक 9:30 वाजता स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित 48वी N.T. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगरपालिका पुरस्कृत डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन, राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मडवी व भारत सरकार NTPCचे माननीय संचालक TJSB बँकेचे अध्यक्ष श्री विद्याधर वैशंपायन यांच्या हस्ते व स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व बाळाराम खोपकर यांच्या उपस्थितीत झाला. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ही स्पर्धा सुरू आहे. त्यावेळेला शालिग्राम टुर्नामेंट म्हणून सुरू होती, मात्र कालांतराने ती बंद पडली. म्हणून रणजी प्लेयर क्रिकेटमधील इतर दिग्गजांना वाटले की ही स्पर्धा सुरू राहिली पाहिजे, येथील खेळाडूंना वाव मिळाला. या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टुर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली. 48 वर्षापूर्वी ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आणि आज अखंडितपणे सुरू आहे. या टुर्नामेंटचे वैशिष्ट्य असे आहे की आतापर्यंत 750हून अधिक खेळाडू हे राज्यासह इतर राज्यांसाठी तयार झालेले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास देखील ही स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे, असेही केळकर म्हणाले. यात महापालिकेचे देखील सहकार्य लाभत आहे. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट पुढे गेला पाहिजे, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, हाच प्रमुख उद्देश ही स्पर्धा सुरू करण्यामागचा असल्याचे ते म्हणाले. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक खेळाडू पुढे गेले आहेत. नवीन खेळाडूंना आवाहन करेन की विकेटवर टिकता आले पाहिजे. दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, असेही ते म्हणाले. होतो तेव्हा ही स्पर्धा आम्ही सुरू केली. त्यावेळेला पण शालिग्राम टुर्नामेंट म्हणून चालायची, ती काही कारणानंतर बंद पडली आणि म्हणून मग तुकाराम सुर्वे, पिलू रिपोर्टर हे सगळे सिनियर क्रिकेटर आहेत, रणजी प्लेयर आहेत. पिलू रिपोर्टर तर इंटरनॅशनल अंपायर आहेत, आता हे ह्यात नाही आहेत. त्याच्यानंतर आमचे काका, अशी सगळी जी क्रिकेटमधली होती, मी यंगेस्ट होतो, त्यांच्या मनात आलं की ही टुर्नामेंट चालली पाहिजे, ठाणे जिल्ह्यातल्या शालेय खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने ही टुर्नामेंट सुरू केली 48 वर्षापूर्वी आणि अखंडितपणे चालू आहे. या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यामधनं असंख्य म्हणजे 750-800 खेळाडू हे निरनिराळ्या राज्यस्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस हे इथून सिलेक्ट होऊन गेलेले आहेत. कारण याला मान्यता आहे, याला अफिलिएशन आहे. आणि ठाणे महापालिकेचं आम्हाला याच्यामध्ये सहकार्य नंतरच्या काळामध्ये लाभलं. आज या मुलांना अतिशय सुंदर विकेटवर खेळायला मिळतं. आमचा हाच उद्देश होता की ठाणे जिल्ह्यातला क्रिकेट पुढे गेला पाहिजे. हे खेळाडूंना प्रोत्साहन नुसतं देऊन चालणार नाही, त्यांना प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामधनं ठाणे जिल्ह्यातले खेळाडू जे आहेत ते पुढे गेले. नाहीतर मुंबईचेच फक्त खेळाडू हे निरनिराळ्या टीममध्ये आपल्याला दिसायचे, परंतु आता क्रिकेट ठाण्याकडे वळलेलं आहे. हे या ठाणे जिल्ह्यातल्या या N.T. केळकर मेमोरियल टुर्नामेंटचं एक ज्याला म्हणता येईल की वैशिष्ट्य आहे. सर, नवीन जे खेळाडू आहेत, विद्यार्थी आहेत, ते सहभागी होतात, त्यांना काय आवाहन करले? नाही, त्यांना मी एवढंच आवाहन करेन की विकेटवर राहायचं देखील शिकायला लागेल. आता फास्ट लाईफमुळे, सगळ्या इंटरनेटच्या युगामुळे आणि 2020च्या सगळ्या टुर्नामेंटमुळे पेशन्स आहे, संयम आहे. विकेटवर राहणं हा खरा पेशन्स आहे. ते राहणं देखील त्यांनी शिकायला पाहिजे. आणि दर्जेदार क्रिकेट जो आहे तो जर तुम्हाला पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा जाऊ न देता सचिन तेंडुलकर सारख्याला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या पद्धतीने सातत्य टिकवलं तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळतं.
आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण जर स्पर्धा ठेवली आणि स्वतःही सातत्य आणि सराव ठेवला तर निश्चितपणे आपण पुढे जाल. फोटो काढायचा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जव्हार वन विभागाअंतर्गत खैर तस्करांना पुन्हा धोबीपछाड. राज्यातील वनसंपदेवर घालणाऱ्या वन तस्करांच्या मुसक्या बांधण्याचे काम जव्हार वन विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या जिद्दीने व धाडसीपणाने अगदी चित्रपटात दाखवितात तसेच वास्तविकपणे करत आहेत. गेल्या 1.5-2 महिन्याच्या कालावधीत जव्हार वन विभागाअंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी 4 वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून चोरट्यांना मुद्देमालासह जेरबंद करण्याच्या घटना ताज्या असतानाच काल रात्री 3च्या सुमारास जव्हार वन विभागाच्या हद्दीजवळील टेन नाका समोर येथे जव्हार वन विभागाचे गस्त पथकाने एक टाटा ट्रक क्रमांक MH12 CT 6571 अंदाजे किंमत 15 लाख व त्यात असलेले खैर सोलिव माल अंदाजे किंमत 10 लाख असा एकूण 25 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान आरोपी पसार झाले आहेत. सदर कारवाई करताना खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 2 ट्रकमधून अवैध खैर वनोपज वाहतूक करणार असल्याची बातमी प्राप्त झाल्यानुसार सापळा रचण्यात आला. एक ट्रक वन विभागाने टेन नाका येथे ताब्यात घेतला असल्याची खबर वन तस्करांना लागताच त्यांनी दुसरा ट्रक अन्य मार्गाने नाशिक येथे वळवला. तथापि जव्हार वन विभागाचे उपवनसंरक्षण डॉक्टर सैपून शेख यांनी तात्काळ सदर बाबती नाशिक वनवृत्तीतील विभागीय वन अधिकारी दक्षता पथक यांना कळवल्यानुसार नाशिक वनवृत्तातील अधिकारी कर्मचारी यांनी दुसरा ट्रक सुद्धा ताब्यात घेतला असल्याचे समजते. यास नाशिक विभागाने दुजोरा दिला आहे. सदरची कारवाई जव्हार वन विभागाचे उपसंरक्षण डॉक्टर सैपून शेख व ठाणे वनवृत्तीचे विभागीय वन अधिकारी दक्षता पथक श्री प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री शरण देशपांडे वनक्षेपाल दक्षता पथक वाडा जव्हार वन विभाग व त्यांचे अधीनस्थ कर्मचारी यांनी चोखपणे पार पाडली आहे. सदर कारवाईत श्री प्रकाश साळुंखे वनपाल, श्री जावेद खान वनरक्षक, श्री सुनील वाघडे वाहन चालक व श्री प्रवीण खरात वाहन चालक यांनी बहुमोल कामगिरी बजावली असून या सर्व टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. मतमोजणीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज. ठाणे जिल्ह्यातील
18 मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहे. शनिवार 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उमेदवारांची ही मतमोजणी कक्षात प्रत्येकी 22 पोलिंग एजंट नेमण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मीरा भाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे मुंब्रा कळवा, ऐरोली बेलापूर या 18 मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडेल. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार असल्याने मतमोजणीसाठी प्रशासनाने निवडणूक निरीक्षक नेमले असून कामाची लगबग सुरू झाली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाची मोजणी वागळे इस्टेट ITI येथे होणार आहे. ठाणे शहर विधानसभेची मतमोजणी न्यू होरिझन स्कूलमध्ये ओवळा येथे होणार आहे. निवडणूक निकालासाठी वाहतूक बदल. ठाण्यात सकाळी 6 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत वाहनांना बंदी. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी ठाण्यात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ठाणे वाहतूक पोलीस विभागाने अधिसूचना जाहीर केली असून सकाळी 6 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मतमोजणीच्या रस्त्यावर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. येत्या शनिवारी राज्यात मतमोजणी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात होणार असून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे मतमोजणी परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत सुनिश्चित राहावी यासाठी महत्त्वाचे मार्ग बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली असून बदल केलेल्या मार्गाचा वापर करावा.